उदे ग आंबे उदे या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया. मालिका सुरू झाल्यावर आपण पाहतो की राजवाड्यात सत्वती, रुचिक मुनी व राजा व भागवती यांचा संवाद होताना आपल्याला दाखवला आहे. त्याच वेळेस सत्वती भागवतीच्या हातात अभिमंत्रिक मंगल अक्षता देते व त्याच वेळेस रुचिक मुनी राजाला म्हणतात, कधीही क्षण होत नाही, कधीही संपणार नाही असं धन आपल्याला लाभावं ही मंगल कामना या अक्षदामध्ये सदैव राहते. हा मार्गशीर्ष मास आहे, आदिशक्तीचा मास. आदिशक्तीचे पूजा करून मंत्रसिद्ध या अक्षदा आहेत. आपल्या हस्ते राज्यात सगळ्यांच्या शेतात या उधळायच्या आहेत. यामुळे शेतात भरभराट होईल. तेव्हा राजा म्हणतो, हे शुभ कार्य रेणुकेच्या हस्ते पार पाडूया. रुचिक मुनी म्हणतात, अतिउत्तम. असं झाल्यानंतर सत्वती भागवतीला सांगते, या मासात कात्यायनी देवीची पूजा करावी, आराधना करावी. त्यांना स्वतः येऊन त्या दर्शन देतात, आपलं दारिद्र्य मुक्त करतात. असं झाल्यानंतर मालिकेत आपण पाहतो की रेणुका या सर्व गोष्टी ऐकते आणि म्हणते, हेच तर करण्यासाठी मी इथे आहे. असं झाल्यानंतर आपण पाहतो की राजवाड्यामध्ये रेणुका सुलक्षण काका ना विचारते, का रडताय? तेव्हा सुलक्षण काका कुठं काय काय नाही असं म्हणतात. नंतर रेणुका म्हणते, काहीतरी झाले त्यामुळेच तुम्ही रडताय. सांगा ना काय झाले? तुम्ही मला तुमचं मानत नाहीत का? असं रेणुका त्या काकांना म्हणते. नंतर ते म्हणतात, माझी मुलगी तुम्हाला माहितीच आहे कुसुम, तिला काहीच दिसत नाही, तिचं कुठं लग्नही जमत नाही. तेव्हा रेणुका म्हणते, मी तुम्हाला सांगते काय होतं काय नाही. तेव्हा रेणुका आणखी एक गोष्ट म्हणते, पित्याच्या आशीर्वादानेच आपल्या मुलीचं सर्व चांगलंच होईल. त्यानंतर रेणुका त्यांना सांगते की पित्याच्या आशीर्वादामध्ये खूप सामर्थ्य असतं. मुलीचं आयुष्य नाहीतर नशीब बदलायचं सामर्थ्य हे पित्यामध्येच असतं, नका काळजी करू. असं म्हटल्यानंतर रेणुका म्हणते की कुसुमला सांगा, मार्गशीर्ष महिना सुरू झालाय, तिला कात्यायना देवीची पूजा करायला. तुमची प्रार्थना व तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल व ती फळाला येईल. असं झाल्यानंतर आपण पाहतो की या दोघांच्या जी संवाद आहे ती नीलकंठी ऐकते व म्हणते, मी हे होऊ देणार नाही. असं जर झालं तर रेणुकाच उत्तराधिकारी होईल. असं म्हटल्यानंतर ती सुलक्षण काका घराकडे जात असताना त्यांना अडवते व विचारते, कुठे जात आहात? तेव्हा सुलक्षण काका नीलकंठीला सांगतात, मी घरी जातोय. राजकुमारीनी मला एक सांगावा दिलाय, तो मला घरी जाऊन सांगायचा आहे. तेव्हा नीलकंठी म्हणते, तसं काही करायचं नाहीये, खूप कार्य आणखी आहेत जे तुम्हाला पार पाडायचेत. असं म्हणून ती सुलक्षण काकांना राज्याच्या बाहेर म्हणजेच त्यांच्या घरी जाऊ देत नाही. असं झाल्यानंतर आपण पाहतो की राजा रुचिक मुनींना विचारतात, आता आपण आम्हाला कात्यायनी देवीची कहाणी म्हणजेच त्यांची माहिती सांगा. नंतर रुचिक मुनी कात्यायनी देवीची सगळी कथा माहिती सांगायला सुरू करतात. त्या ठिकाणी भागवती, राजा, त्याचबरोबर सत्वती आणि रुचिक मुनी असतात आणि त्या ठिकाणी ह्या गोष्टी त्या ऐकत असतात. हे झाल्यानंतर आपण पाहतो की राजवाड्यामध्येच नीलकंठीला अचानकच काहीच दिसत नाही. तेव्हा रेणुका तिच्यापाशी येते व नीलकंठीला विचारते, माता काय झालं? तेव्हा ती म्हणते, तू पण मला दिसत नाहीस, मला काय झाले की? नंतर आपण पाहतो की राजकुमार सुलक्षण काकांकडे जातात व त्यांना म्हणतात, तुम्ही घरी जा आणि आम्हाला तुमच्या इथले बोरं आणा. असं
असं म्हटल्यानंतर सुलक्षण काका खूप खुश होतात व ते घराकडे निघतात. त्यांच्या लक्षात येतं की रेणुका म्हणजेच राजकुमारींनीच काहीतरी योजना केली असेल, त्यामुळेच आज मी राजवाड्याच्या बाहेर जात आहे. मी तर त्यांना रोज बोरं देतो, पण आज तर मी त्यांना दिलेही नाही. तरी सुद्धा त्यांनी मी राजवाड्याच्या बाहेर जावं यासाठी काहीतरी योजना आखली असेल. यामुळे मी आता घरी जाईल आणि कुसुमला सांगेल की राजकुमारींनी जी व्रत सांगितलं आहे ते करायला. असं म्हणून ते घरी निघतात व आपण पाहतो की आपल्याला कुसुम पाहायला मिळते व तिची सावत्र माता तिच्यासोबत खूप वेगळा सुलूक करत असते व ती तिच्या पायाला पोळवते. असं मालिकेत झाल्यानंतर त्याच ठिकाणी काका येतात, म्हणजे सुलक्षण काका, म्हणजे सुलक्षण काका हे कुसुमचे वडील ते येतात व ते पाहतात की तिच्या पायाला काहीतरी पोळले व तिच्या पायाला ते लेप लावायचा प्रयत्न करतात व ते तिला सांगतात, राजकुमारींनी तुझं सगळं चांगलं व्हावं यासाठी निरोप पाठवलाय, तू हे व्रत कर असं त्यांनी सांगितले. असं झाल्यानंतर त्याच वेळी तिची माता म्हणते, मी तिची मदत करेल. असं मालिकेत झालं आहे. माझा हा एपिसोड आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.